देवस सर्व कार्यस्तु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. ओमकार पाटणे आणि अंकेश पाटणे ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती करण सावंत. यस, नो चेंडूवरती बॉक्स आउट दिलं जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल. 5 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. पहिला चेंडू बॅकफुटला आले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा, नजाकत बरा फटका, चौकार. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात केली आणि येतोय हा चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 4. चांगली सुरुवात केली आहे. करण सावंत स्वागत केले चौकाराने. ओमकार पाटणे ही खासियत आहे, ही ओळख आहे ओमकार पाटणेची. राइट आर्म राउंड विकेट. करण सावंत, क्या बात आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त दिशा दिली आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. धावसंख्या आहे 8. सुरुवात खूप चांगली केली आहे. फ्लँग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे ओमकार पाटणेने. जियांशी 11, ओमसाई गणेश आणि किंग भोईर 11 या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. करण थोडंसं धडपण आहे कारण की बॅक टू बॅक 2 चौकार आणि या चेंडूवरती कमबॅक केलाय. सुरेख कमबॅक. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता ओमकार पाटणे यांनी. लाईन पूर्णपणे मिस केली आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 8. सुरुवात खूप चांगली केली आहे. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. आजची ही पहिली रात्र आहे. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. कुणाल इंदब आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 9. अंकेश आणि ओमकार ही विस्फोटक जोडी आहे. 5 षटकांचा सामना असेल. सूरज म्हात्रे आणि प्रशांत कोंडे हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. GTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सूरज म्हात्रे असतील, सॅम म्हात्रे, सुनील शेलके, आमचे वाकू भोईर ऑफिशियल कॅमेरामन, ही संपूर्ण टीम सज्ज आहे. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10. आणि झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे अंकेश पाटणेला. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 10. चांगली सुरुवात. चांगलं कमबॅक करंगी. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय करण सावंत, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे. धावबाची संधी परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. वाईट +1 मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. बिनबाद 12. अशी चांगली सुरुवात केली आहे. पहिला सामना आपण पाहिला असेल तर पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच लो स्कोरिंग सामना आपण पाहिला. 33 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्या
33 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला, तो म्हणजेच जय रागाई या संघाने. ओमकार पाटणे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये. जियांशी 11 स्विच हिट, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, फेकी थोडीशी खराब झाली आणि बॅकअप साठी ओमकार उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जियांशी 11, ओमसाई गणेश या टीमची बिनबाद 13. अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी प्रमुख आकर्षण आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे. स्वर्गीय चंद्रकांत शेठ बामा भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेश शेठ भोईर यांच्याकडून ही स्पोर्ट्स सायकल आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज साठी तर या स्पर्धेमधील प्रमुख आकर्षण आहे मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे. स्वर्गीय चंद्रकांत शेठ बामा भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेश शेठ भोईर यांच्याकडून ही स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी आपण पाहतो नाविन्य आहे, परंतु फटका फसलाय आणि फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन, वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटणे रन मशीन, जियांशी 11, ओमसाई गणेश या टीमची बाद होतीये. फलंदाज ओमकार पाटणे. बॅक टू द पवेलियन. अन्य बॅट्समन आहे निखिल येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती गोल्डन विकेट मिळवली आहे गोलंदाज भावेशने. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते किंग्स भोईर 11, ती विकेट मिळवली आहे निखिल. यावीस ऑन साइडला फ्लिक केलं, डीप मध्ये फिल्डर आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1 बाद 14. पहिल्याच चेंडूवरती गोल्डन विकेट मिळवली आणि त्यानंतर धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज भावेश. भावेशकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे. अंकेश ऑन स्ट्राइक. क्या बात है, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 18. आउटस्टँडिंग बॅटिंग यावीस जियांशी 11, ओमसाई गणेश या टीमच्या माध्यमातून. विशालदादा भोईर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पुन्हा एकदा बॅक पुल जाऊन स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय शिवराज चषक चौकार. फलंदाज अंकितच्या बॅटमधून. आतापर्यंत 4 चौकार येत आहेत या इनिंग मध्ये. 2 चौकार ओमकार पाटणेच्या बॅटमधून, 2 चौकार अंकेश पाटणेच्या बॅटमधून. यापुढील सामना असेल गावदेवी कोपर आणि तन्मय पॅकर्स दिवा या 2 संघांमध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. गावदेवी कोपर आणि तन्मय पॅकर्स दिवा. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, त्याला सन्मान दिलाय आणि ड्राईव्ह केलं होतं. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 23-23.
23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. क्या बात आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24. भावेश स्ट्राइकिंगला फलंदाज निखिल आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी होती. आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12.00 च्या सरासरीने बनवल्यात या पहिल्या 2 षटकांमध्ये. 1/24. बघा 10 मिनिटांचा वेळ घेतलाय 2 षटकांसाठी. त्यामुळे विनंती असेल पुढच्या 3 षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ आहे. तन्मय पॅकर्स दिवा आणि गावदेवी कोपर या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. प्रशांत कोंडे इथे उपस्थित आहेत. गावदेवी कोपर म्हटलं तर प्रशांत कोंडे यांची ओळख. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल बनवल्या 24 धावा. मानाची स्पर्धा आहे. सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेगच्या दिशेने आणि मिळते 1च धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. वेलकम तन्मय पॅकर्स दिवा या टीमचे मॅनेजर, त्यांचे खजिनदार विनोद यादव यांचं आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवराज चषकामध्ये आजची ही पहिली रात्र आहे आणि हा दुसरा सामना सुरू आहे. परंतु उद्या 3 वाजता सामने 3 ते 3:30 वाजता दुपारी सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उद्या जे 8 संघ आहेत त्या संघांना ही सूचना असेल कारण की उद्या अंतिम दिवस आहे डे नाईट फॉर्मॅटमध्ये. नक्कीच उद्या आपण सामने खेळवणार आहोत. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 26. GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सामना थोडासा स्पीडअप करा कारण की सूरज म्हात्रे सर 20 मिनिटांचा वेळ आहे 5 षटकांसाठी. पहिल्या 2 षटकांसाठी 10 मिनिटं घेतलेत. क्या बात आहे. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी होते. आउटस्टँडिंग गोलंदाजी होते. करण सावंत हे नाव देखील खूप मोठं आहे. गेले कित्येक वर्ष करण सावंतला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी नेहमीच त्याने केली आणि याही सामन्यामध्ये शिवराज चषकामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे. ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. रुपेश वेलकम स्वागत आहे. आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र रुपेश यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. निखिल डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलंय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि कुणाल इंदप. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28 धावा. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी होते. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्या होत्या 24 धावा आणि या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय गोलंदाज करण सावंतने. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. क्या बात आहे. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. डीप एक्स्ट्रा कव्हरला मिळते फक्त 1च धाव आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलंय गोलंदाज करण सावंतने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय किंग भोईर 11 या संघाला.
आमचे समित आमचे ऑफिशियल गुणलेखक अक्षय आहेत आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते असं म्हटलं जातं. प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो, बॅकबोन असतो गुणलेखक. आणि अक्षय नक्कीच कीप इट अप ब्रो. खूप चांगली कामगिरी आणि खूप चांगली माहिती तो आमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 दिवस सहकार्याची अपेक्षा आहे. बघा 14 मिनिटं घेतलेत सूरज सर, त्यामुळे 6 मिनिटांचा वेळ असेल. गोलंदाज आहेत या चौथ्या षटकामध्ये विजय. अंकेश खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धावान धावसंख्या 1 पुढे जाईल 30. 1 बाद 30 ही धावसंख्या आहे. चांगली पार्टनरशिप बनवली आहे निखिल आणि अंकेशने या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. दिशेपासून भरकटलाय, दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये. दिशाहीन गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकलेत गोलंदाज विजयने. धावसंख्या आहे 31. 31. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, डीप मध्ये भावेश आहेत आणि तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल 32. 32 धावा. चांगली सुरुवात केली कारण की 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 45 ते 50 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. क्या बात आहे, पूर्णपणे बीट केले या चेंडूवरती. बॅट्समन आणि कीपरला देखील ऑलमोस्ट बीट केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला गॅदर केलं. अथवा हा चौकार देखील आला असता कारण की लॉंग स्टॉपला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल 33 धावा धावफलकावरती आहेत. 33. आणि या षटकातील हा तिसरा वाईट चेंडू येतोय. धावसंख्या आहे 34. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार येतोय अंकेशच्या बॅटमधून. या इनिंग मधील हा 5वा चौकार आणि अंकेशच्या बॅटमधून हा येतोय तिसरा चौकार. 4 हा जर्सी क्रमांक आहे. अंकेश डावकोरे आताचा एक विस्फोटक फलंदाज आणि लाईन पाहावी लागेल. दडपण आहे, दबाव आहे विजयवरती. आणि या षटकाचा विचार केला तर 4 वाईट चेंडू फेकलेत गोलंदाज विजयने. खराब गोलंदाजी. नक्कीच करण सावंतने तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं होतं. 5 धावेंचं षटक हाताळलं होतं आणि या षटकाचा विचार केला तर धावा येत आहेत कारण की बॅटिंग खूप चांगली होती. धावसंख्या आहे 40. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये मयूर भोईर आहेत. व्हॉइस ऑफ देवी सपाटा डोंबिवली. पुन्हा ड्राईव्ह केलाय. क्या बात आहे, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. गोलीच्या वेगाने चेंडू गेला होता फिल्डरच्या हातामध्ये. मिळते एक धाव. धावसंख्या 41. 41. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. बघा 2 मिनिटांचा वेळ असेल. फिल्डिंग लावून घ्या आपण. ऋषिकेश येतोय. ऋषिकेश नवीन गोलंदाज आहे. जीटीसी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी कोपर आणि तन्मय पॅकर्स या 2 टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. डान्सिंग दवंड विकेट
बॅटच्या संपर्कामध्ये चेंडू येत नाही व्यवस्थित आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. आणि धावसंख्या 42-42. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे कारण की गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे JC11 ओमसाई गणेश या टीमची. त्यामुळे मी आधीच उल्लेख केला की 45-50 धाव बनवावे लागतील आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे. आणि यस, बिग विकेट डाऊन. फलंदाज झालाय बाद अंकेश पाटणे. बॅक टू द पवेलियन. कौस्तुभ येतोय नवीन फलंदाज. इनेट नंबर 4. निखिल आणि कौस्तुभी जोडी आहे. धावसंख्या आहे 42. ऋषिकेश पुन्हा एकदा राऊंड विकेटने बॅटची कडा आणि डायरेक्ट हिट. प्रशांत कोंडेकडे प्रश्न विचारलेत आणि यस, फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. कौस्तुभ बॅक टू द पवेलियन. सुरेख कमबॅक केलं ऋषिकेशने या षटकामध्ये. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय. असं वाटलं की 50+ धाव बनवतील परंतु त्यानंतर विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट बॉलचं सातत्य आपण पाहतोय या षटकामध्ये. 42, लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. 3 बाद 42 ही धावसंख्या. उमेश येतोय नवीन फलंदाज. ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत कुणाल इंदप. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 43. मी कौतुक करेन कारण की अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी केली आहे या अंतिम षटकामध्ये. ऋषिकेशने पूर्णपणे शांत ठेवलाय. ज्या संघाने 41 धावा 4 षटकांमध्ये बनवल्या होत्या त्या संघाला या अंतिम षटकामध्ये, या स्लोगोरच्या षटकामध्ये एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय आणि फलंदाज झालाय बाद. विकेट टॉसला महत्व नाहीये. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील परंतु कौतुक करेन गोलंदाज ऋषिकेशचं कारण की अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. ऋषिकेश 5 चेंडू आणि 2 धावा फक्त आल्यात या षटकामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि क्या बात आहे, विजय होते डीप मध्ये. धावबाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती सांघिक यश मिळतं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. किंग भोईर 11 या संघासमोर JC ओमसाई गणेश या संघाने. टॉस आपण करूया. तन्मय पॅकर्स दिवा आणि गावदेवी कोपर या 2 संघांमध्ये असेल हा सामना. आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. रमा या नावाने सुपरिचित संपूर्ण या आपल्या विभागामध्ये आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि आदरणीय संदीप म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. तन्मय पॅकर्स दिवा आणि विनंती असेल गावदेवी कोपर. विनोद आपण या टॉस साठी. तन्मय पॅकर्स आणि गावदेवी कोपर.
टॉस आपण करूया. तन्मय पॅकर्स या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. गावदेवी कोपर टीमचे कॅप्टन आपण देखील या आणि आपण टॉस करूया. आदरणीय संदीप म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते, आदरणीय संदीप म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. विनोद यादव आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि विनंती असेल गावदेवी कोपर टीमचे कॅप्टन आपण देखील या. गावदेवी कोपर संघाचे संघनायक विक्रांत आपण या. ओमकार चव्हाण आणि फलंदाज संकेत ही जोडी आहे. डोंबिवली अंडरम क्रिकेटचा जर विचार केला तर डोंबिवली अंडरम क्रिकेटमध्ये पहिली मॅन ऑफ द सिरीजची बाईक कोणी मिळवली असेल तर त्याचं नाव आहे ओमकार चव्हाण. दिव्याच्या BMW चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची सिटी 100 बाईक मिळवली होती ओमकार चव्हाणने. तोच ओमकार चव्हाण स्ट्राईक इनला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अमित. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल. स्विच हिट डीपमध्ये फिल्डर आहेत विकी पाटील आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि या एका धावेने श्रीगणेश होतीये. टॉस होतोय. आदरणीय संदीप म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते दोन्ही संगणक उपस्थित आहेत. विनोद यादव तन्मय पॅकर्स दिवा या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय पेंडिंग आहे त्यांचा कारण की अनेक खेळाडू ऑन द वे आहेत. आय थिंक जीत भोईर देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 1 आणि स्ट्राईक इनला फलंदाज संकेत. अमित एक गुणवान गोलंदाज आहे. पोटेन्शियल गुणवत्ता भरपूर आहे अमित मध्ये आणि स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. 86-11 ओमसाई गणेश विशाल भोईर यांचा संघ आहे. पुन्हा एकदा बॅकपुलावरून कट करतायत आणि मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. चेतन भोईर ऑफिशियल कॅमेरामन. भरपूर मागणी असते चेतन भोईर यांना. धावसंख्या आहे 2. संत आणि सावध सुरुवात केली आहे. किंग भोईर या संघासमोर 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 5 षटकांमध्ये 9.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. स्वीप केलाय गॅप मधून. गॅप आहे जीत भोईर. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी या नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. जीत भोईर हे नाव ओरम क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. जीत भोईर वाकलनचे आणि हे जीत भोईर किंग भोईर 11 या संघाचे आहेत. प्रकाश शेठ भोईर यांचे सुपुत्र. ओमकार रन मशीन आहे. स्विच हिट पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मोंटी आहेत आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 5. संत आणि सावध सुरुवात केली आहे. सेन्सिबल बॅटिंग करतायत कारण की ऋषिकेशने शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलं किंग भोईर 11 या संघाला. 3 विकेट देखील त्यामध्ये 2 रनआउट होते आणि 1 विकेट त्यांनी मिळवला. विकेट टेकिंग गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. परंतु 86-11 ओमसाई गणेश या टीमची गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे. राऊंड विकेट. बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण एस्टनच्या पाठीमागे ओमकार पाटणे यांचं आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली कारण की ओमकार चव्हाण खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बॅटवरती चेंडू येतोय. अमित पुन्हा एकदा. ओमकार यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. विशाल टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे कारण की निर्णय पेंडिंग आहे. विशाल जाधव येत आहेत आणि दिवा एक्सप्रेस अक्षय गुरव वेलकम. क्या बात आहे. गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर शिवराज चषक चौकार येतोय.
फलंदाज ओमकार चव्हाणच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे इन डबल फिगर मध्ये 11. अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 24. हॅलो. तर त्याचबरोबर शिवराज मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय उदयजी बनसोडे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मी विनंती करतो दादांना की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम उदय दादा, स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. संकेत भगत वेलकम, स्वागत आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी देखील सुरू आहे आणि ती खेळून ते आले तिथे. श्री जॉर्ज 11. नक्कीच तन्मय पॅकर्सच्या टीमने टॉस जिंकला, निर्णय कळवायचा आहे. आपण सामना 5 षटकांचा असेल. फिल्डिंग फर्स्ट, क्या बात आहे. बॅकपुढला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 11. 23 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राऊंड विकेट, स्वीप करण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. ओमकार पाटणे जेन्युन ऑलराऊंडर आणि वाईड बॉलचा इशारा येतोय सूरज म्हात्रे यांचा. आमचे ऑफिशियल पंच सूरज म्हात्रे आणि स्वप्नील महाडेश्वर. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 12. चांगली गोलंदाजी होते. ओमकार पाटणे प्रमुख गोलंदाज आहे. खऱ्या अर्थाने जियांशी 11 ओमसाई गणेश या टीमचा प्रमुख ब्रह्मास्त्र आहे. ज्या पद्धतीने तो या सीझनमध्ये फॉर्ममध्ये आहे. ओमकार पाटणे फार कमी वयामध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप सोडली आहे या अंडरम क्रिकेटवरती. ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत निखिल मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 13. धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक सुरू आहे दुसरा. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. बिनबाद 13 धावांची पार्टनरशिप बनवली आहे ओमकार चव्हाण आणि संकेतने. ओमकार खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. संकेत थोडासा संघर्ष करतोय या इनिंग मध्ये. ओमकारच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 5 षटकांमध्ये 45 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. शिवराज मित्रमंडळ बघा, विनंती असेल ओमकार पाटणे सामना स्पीडअप करायचा आहे. वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे, ही सूचना असेल सर्व संघांना. सामना स्पीडअप करायचा आहे. सूरज म्हात्रे आपण सक्त ताकीद द्या. स्विच हिट, क्या बात है. चाबुक शॉट बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार ओमकार चव्हाणच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 17. बघा फर्स्ट वॉर्निंग द्या आपण, पंचांना विनंती असेल. टाइम सेट केलेला आहे 20 मिनिटं आहेत 5 षटकांसाठी. स्वीप करतात आणि फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. ओमकार चव्हाण बॅक टू द पवेलियन. ऋषिकेश येतोय नवीन फलंदाज.
तिसऱ्या क्रमांकावरती ओमकार चव्हाणने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. धावसंख्या आहे 1/17. ओमकार पाटणे विकेट मिळवली आहे. पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, त्याला सन्मान दिलाय मिळते 1 धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 18 चेंडू शिल्लक आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 मिनिटं घेतलेत पहिल्या 2 षटकांसाठी, त्यामुळे 11 मिनिटांचा वेळ असेल 18 चेंडूंसाठी. 3 षटकांसाठी नक्कीच 11 मिनिटं असतील. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 27. चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे, कारण की 9च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. ती सरासरी मेंटेन ठेवली प्रति षटकामागे. आमचे ऑफिशियल पंच संकेत भगत यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 9 चेंडू नक्कीच पंचांनी घोषित केला होता. अंकेश आहेत नवीन गोलंदाज आणि धावसंख्या 19. 26 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. मॅच ऑन. सामना 50-50 आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय. पहिला चेंडू 9 आणि त्यानंतर येतोय हा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी अंकेश करतायत, ज्या अंकेशने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग खूप चांगली केली. 3 चौकार लगावले होते अंकेशने. स्विच हिट क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि मिळते 1च धाव. धावसंख्या आहे 21. फिल्डर देखील थोडी सरप्राईज झाले, ज्याप्रमाणे त्यांच्या चेंडूमध्ये हातात तो बसला चेंडू. धावसंख्या आहे 21. अजूनही 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे 17. संकेत स्ट्राइक इनला आहे. स्वीप गॅप मधून, क्या बात आहे, गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर ब्रँडी स्ट्रोक चौकार येतोय संकेतच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 25. 16 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चोख प्रत्युत्तर दिलंय. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी अंकेशने. चौकार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय. येतोय हा डॉट बॉल. 15 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे किंग भोईर 11 या संघाने या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. निखिल आहे डीप मध्ये. लॉंग ऑन लाने मिळते 1च धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 26. 19 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संकेत आणि ऋषिकेश ही जोडी आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअप साठी निखिल येत आहेत. मिळते फक्त 1च धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे. जी सरासरी हवी आहे ती सरासरी मेंटेन ठेवतायत प्रत्येक षटकामागे. 9.00 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. संकेत ने एक चौकार लगावलाय. स्विच हिट क्षेत्ररक्षक आहेत जीत भोईर. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त 1च धाव चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये जियांशी ओमसाई गणेश या टीमने बनवले होते 29 धावा आणि त्याला प्रत्युत्तर देताना बनवल्यात 28 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची अजूनही गरज आहे.
12 चेंडू शिल्लक आहे, 17 धावांची अजूनही गरज आहे. हे षटक फार महत्वाचं असेल. चौथं षटक ओमकार पाटणेचं, हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर नक्कीच या सामन्यावरती वर्चस्व निर्माण होईल किंग भोईर 11 या संघाचं. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यामध्ये कमबॅक होईल जियांशी ओमसाई गणेश या टीमचं. 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. ओमकार पाटणे येतोय सेकंड स्पेल मध्ये. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलं या चेंडूवरती संकेतला आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 29. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. हे षटक, हे 5 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. पुणे ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहेत उमेश होते डीप मध्ये. स्वीपर कव्हरला मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 30. जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पहिली रात्र आहे. प्रकाश झोतामध्ये हे सामने आपण पाहतोय. स्वीप करतायत, क्षेत्ररक्षक आहेत अमित. फार वेगाने आले होते चेंडूवरती आणि तेवढ्याच वेगाने एक धाव देखील पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. जिंकण्यासाठी 31, अजूनही 14 धावांची गरज आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आणि बनवायच्या धावा 14 या सामन्यामध्ये. नक्कीच या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी होते. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय ओमकार पाटणे. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय सूरज म्हात्रे यांचा. प्रचंड वेग आहे. अंकेश आहेत नक्कीच यष्ट्यांच्या पाठीमागे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला मिळते एक धाव चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3-3 33. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. मी कौतुक करेन ओमकार पाटणेचं, कारण की या चौथ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा यॉर्कर हा चेंडू आणि आय थिंक लेग बायच्या स्वरूपात एक धाव आहे, कारण की मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे, त्यामुळे प्रत्येक धावेला फार किंमत आहे. मिळते एक धाव. धावसंख्या 34. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. तन्मय पॅकर्स या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फिल्डिंग फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे आणि गावदेव कोपर या संघाला इन्व्हाइट केलंय, ते म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायच्या धावा 10. मी आधीच म्हटलं हे चौथं षटक प्रतिबिंब असेल आणि या चौथ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली. अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करून दिली आहे, ती म्हणजे जियांशी ओमसाई गणेश या संघाला. गोलंदाज ओमकार पाटणे यांनी. आता मात्र त्यांचा प्रमुख गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क वरती, निखिल. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 3 मिनिटांचा वेळ आहे. अंतिम षटकासाठी निखिल येतोय गोलंदाजी मार्क वरती आणि ऋषिकेश स्ट्राईक इनला आहे. ज्या ऋषिकेशने पहिल्या इनिंग मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, त्याच ऋषिकेशला शेवटच्या षटकामध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. यावेळी ड्राईव्ह केले, स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि कौस्तुभ होते. थोडेसे फंबल झाले आणि मिळते एकच धावे चेंडूवरती
5 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 9 धावा बनवाव्या लागतील. संकेत एक चौकार आलाय संकेतच्या बॅट मधून. निखिल चक्री गोलंदाज, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय मैदानावरती. ओमकार पाटणेने हा पंजा वाचवलाय मित्र म्हणेन. वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 38. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. हा पंजा अडवलाय ओमकार पाटणे यांनी. जर ओमकारच्या पायाला हा चेंडू स्पर्श झाला नसता तर सीमा रेषेच्या बाहेरच चेंडू हा गेला असता. एवढा प्रचंड वेग होता चेंडूमध्ये. ऋषिकेश स्ट्राईक एंडला आहेत. 5 चेंडू 7 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. निखिल पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रचंड वेग आहे निखिलकडे आणि त्या वेगाने प्रभावित केलंय, त्या वेगाने इम्प्रेस केलंय. टीनू बेडेकर वेलकम, स्वागत आहे. तन्मय पॅकर्स दिवा या टीमचे सर्वेसर्वा पुरस्कर्ते. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुसरा सामना हाय व्होल्टेज सुरू आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. 4 चेंडू बनवायचे, धावा 6. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. संकेत ऑन स्ट्राईक, स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. 4 चेंडू बनवायचे, धावा 5 या सामन्यामध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 5 धाव बनवावे लागतील. चार चेंडू आणि 5 धावांची गरज. संकेत सलामीला आलाय. खूप चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, स्वीप करण्यामध्ये असफल ठरलाय आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 41. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. प्रेक्षकांचा हा पैसा वसूल सामना सुरू आहे. सॅटर्डे नाईट आहे. 3 चेंडू आणि 4 धाव बनवायचे आहेत कंपल्सरी या मॅच मध्ये. किंग भोईर 11 या संघाला. स्वीप केलाय आणि आय थिंक सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा गोल्डन चौकार ऋषिकेशच्या बॅट मधून. आणि या पहिल्याच दिवशी, पहिल्याच नाईट मध्ये हा खूप मोठा उलटफेर केलाय. 86 ओमसाई गणेश या बलाढ्य संघाला पहिल्याच सामन्यामध्ये किंग भोईर 11 या संघाने पराभूत केलं.